हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 3159. अन्यायासी राजा न करिता दंड, बहुत ते लंड पीडिती जना. न करिता निगान काढिता तन, कैची येती कन हातासी ते. तुका म्हणे संता करू नये अनृत, पाप नाही नीत विचारिता. 3159. प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना राजा शासन करीत नाही तेव्हा ते निर्भय होऊन जनतेला उपद्रव देतील. ज्याप्रमाणे शेतकरी शेतातील पिकातील तण काढून पिकाची योग्य ती काळजी घेत नाही तर त्याच्या हाती धान्याचे कण कसे येतील. तुकाराम महाराज म्हणतात, धर्मनिष्ठ नीती संपन्न असणाऱ्या संतांशी राजाने अनुचित व्यवहार करू नये, पण अनीतीने वागणाऱ्याला शासन करण्यात कोणतेही पाप लागत नाही. 3160. काय उने मज पांडुरंगा पायी, रिद्धी सिद्धी ठाई ओळगती. कोण पाहे सुखा नासिवंताकडे, तृष्णेची बापुडे नवो आम्ही. सर्व सुखे आम्ही केली पावटणी, पाप पुण्य दोन्ही उडविली. तुका म्हणे घरी आणले वैकुंठ, वसविली पेठ वैष्णवांची. विठ्ठलाच्या पायी आम्ही आहोत म्हणून येथे कशाची उणीव आहे, कोणतीही वस्तू नाही असे नाही, सर्वत्र उपलब्ध आहे. रिद्धी सिद्धी आमचे दासत्व करतात. असे अखंड सुख समाधान सोडून क्षणभंगुर नाशवंत सुखाकडे कोणी पहावे. आम्ही हव्यासाने आषाढभूत तृष्णेने दीन झालेलो नाही. त्रिखंडातील सर्व सुखे पायाखाली तुडवून आम्ही पापपुण्याच्या पलीकडे गेलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही हृदय मंदिरात प्रत्यक्ष वैकुंठच आणले आणि वैष्णवाची पेठ वसविली आहे. 3161. अर्भकाचे साठी, पंते हाती धरिली पाटी. तैसे संत जगी, क्रिया करून दाविती अंगी. बाळकाचे चाली, माता जाणुनी पाऊल घाली. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. 3161. अज्ञानी बालकाला शिकवण्यासाठी ज्ञानी शिक्षक हातात पाठी घेऊन धडा शिकवतात. त्याप्रमाणे स्वतः संत कर्ममुक्त असून जगात अज्ञजनांच्या पारमार्थिक हितासाठी सत्कर्म करून दाखवितात. लहान बाळाची शक्ती अवसान बघून माता त्याच्यासारखी हळूहळू चालते. तुकाराम महाराज म्हणतात, जनांना पैलतीरीला नेण्यासाठी नाव पाण्यात राहते. 3162. सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतेने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. जन्मोनी या कुळी वाचे स्मरे राम, दरी हाची नेम अहर्निशी. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबांचे. 3162. लोक हो उठा, तत्परतेने हिताचा अहिंसेचा विचार करा आणि विठ्ठलाचे नामस्मरण करा. विठ्ठलाच्या स्मरणाने संकट दूर होईल आणि दुस्तर असा भवसिंधू सहज तरुण जाल. उच्च कुळात जन्म घेऊन सदैव वाणीने नामस्मरण करतो, नित्य अहोरात्र हाच नियम पाळतो. तुकाराम महाराज म्हणतात, श्रद्धेच्या बळावर नामस्मरणाने कोट्यावधी कुळे पावन होता. 3163. ज्याची जया आस, तया जवळी त्याचा वास. एर जवळी ते दुरी, वत्स सांडी देणू धरी. गोडी प्रियांपाशी सुख उपजे एरासी. तुका म्हणे बोल, घडे तया ठाई मोल. 3163. ज्याला ज्या गोष्टीची आवड असते तो त्या गोष्टींजवळ राहतो, मनाने तीच गोष्ट धरून ठेवतो. अंतरात प्रेम नसेल तर त्याच्यापासून जवळ असला तरी दूरच आहे. गायीजवळ मोठे वासरू असते पण तिला घरी सोडून आलेल्या लहान वासराचे अधिक प्रेम असते. प्रिय व्यक्तीच्या सहवासात गोडी असते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला हे प्रेम उमगले त्याला त्याचे महत्त्व वाटते. 3164. द्रव्य घेऊन या कथा जरी करी, तरी भंगो हरी देह माझा. माझी कथा करा ऐसे म्हणे कोणा, तरी नारायणा जीवा जडू. साय तू झालासी काय उने तुपे, आणिक भूतांचे काय मागू. तुका म्हणे सर्वसिद्धी तुझे पायी, तू माझा गोसावी पांडुरंगा. 3164. हरिकथा करण्यासाठी मी द्रव्य घेईन,
तर माझा देह तेथल्या तेथे भंग व्हावा आणि मला मृत्यू यावा. माझ्याविषयी कथा करा असे मी लोकांना सांगेल तर नारायणा माझी जीभ झडून जाऊ. देवा तुझे सहाय्य असल्यावर मला कसली उणीव म्हणून दुसऱ्याजवळ काय मागायचे. तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगा तुझ्या पायाजवळ सर्व सिद्धी आहेत, म्हणून द्रव्य घेऊन कथा करण्याचे काय कारण. तूच माझा स्वामी आहेस. 3165. जरी हा हो कृपा करेल नारायण, तरी हेची ज्ञान ब्रह्म होय. कोठोनिया काही न लगे आणावे, न लगे कोठे जावे तरावया. जरी देव काही धरील पै चित्ती, तरी हेची होती दिव्य चक्षु. तुका म्हणे जरी देव दाविल आपणा, तरी जीवपणा ठाव नाही. 3166. 3165. जर भगवंताची कृपा झाली तर संसार ज्ञान आणि ब्रह्मज्ञान यामध्ये अंतर राहणार नाही. हा भवसागर तरुण जाण्यासाठी दुसरीकडून काही आणावे लागत नाही किंवा आपल्याला कोठे अन्यत्र जावे लागत नाही. जर हा देव काही चित्तात धारील तर आपल्याला दिव्य चक्षु लाभतील. तुकाराम महाराज म्हणतात, जर देवाने आपल्याला त्याचे मूळ स्वरूप दाखविले तर अज्ञान हे जीव दशेला आधार असते ते नाहीसे होईल. 3166. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. जीवाही आगोज पडती आघात, येऊनी या नित्य नित्य वारू. तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे, अवघियांचे काळे केले तोंड. 3167. मी पंढरीच्या वाटेवर खडे दगड. 3166. दिवसा रात्री सतत क्षणोक्षणी आम्हाला युद्धाला सामोरे जावे लागते. देहात मनाबरोबर बाहेर जनाबरोबर सतत क्षणोक्षणी युद्ध चालू असते. या जीवावर सतत छळाचे आघात पडत असतात. ते नित्यत्वाने वारंवार जीवावर प्रहार करीत असतात. त्याचे निवारण करण्यासाठी जागृत राहावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, पण देवा मी तुमच्या नामरूपी नामस्मरणरूपी शास्त्राने सर्व अंतर्बाह्य शत्रू नामशेष केले. 3167. होईन खडे गोटे, चरण रजसाने मोठे. पंढरीचे वाटे, संत चरणी लागेन. आणि तुझे काही मी मागेन तुझ पाशी. आठविता सुख भयनाश नाही जासी. होईन मोचे वाहना, पायी सकळा संत जना. मांजर सुकरज सुना, जवळी शेष घ्यावया. सांडोवा पायरी, ओळ भावी गंगा तिरी. होईन तयावरी, संत सज्जन चालती. लागे संतान पायी, ऐसा ठेवी बलते ठाई. तुका म्हणे देई, धाक नाही जन्माचा. 3167. मी पंढरीच्या वाटेवर खडे दगड, पायाला चिकटून राहणारी धूळ होईन. जेव्हा संत पंढरीला चालत जातील तेव्हा त्यांच्या पायाचा स्पर्श मला होईल. देवा मी तुला दुसरे काही मागत नाही, कारण संतांचे स्मरण केले असता सुखाचा लाभ होतो, दुःखाचे भय वाटत नाही. संतांच्या पायातील पादत्राणे मी होईन. त्यांच्या भोजनानंतर त्यांचे उष्टे खाण्यासाठी मांजर कुत्रा डुक्कर मी होईन. मी विहीर जलाशय गंगातटीची पायरी होईन, म्हणजे संत त्यावरून चालतील. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा काय उपाय केले म्हणजे मला संत चरणाचा स्पर्श होईल अशी व्यवस्था कर. एवढेच माझे मागणे आहे, म्हणजे माझे हित होईल आणि मला जन्म मृत्यूचे भय राहणार नाही. 3168. कासयासी व्हावे आम्ही जीवनमुक्त, सांडोनियातीत प्रेमसुख. वैष्णवांचा दास झाला नारायण, काय त्या मिळून असो सुखी. काय त्या गाठीचे पडले सुटोन, उगेच वैसोन धीर धरू. सुख आम्हासाठी केले हे निर्माण, निर्द्वैंद तो कोण हानेला आता. तुका म्हणे मजल न लगे सायुज्यता, राहेन या संता समागमे. 3168. भगवंताविषयीच्या भक्तिप्रेम सुखाचा त्याग करून आम्ही जीवनमुक्त का व्हावे, का या सुखाला पारखे व्हावे. नारायण वैष्णवांचा दास झाला आहे, तो भक्तांची सर्वोत्परी सेवा करतो, भक्तांना पाहिजे ते देतो. हे मिळवून घेण्याचा अट्टहास कशाला. आमच्या मालकीचे असे काय धन हरवले आहे. मी धीर धरून उगाच बसून राहीन. आमच्या आनंदासाठी सुखासाठी देवाने भक्तीचे सुख निर्माण केले, मग कोण असा हतभागी त्या सुखाला लात मारी.
तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला सायुज्य मुक्ती नको, मी संतांच्या संगतीत आनंदाने राहीन. 3169. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक, कामधेनु कल्पतरू चिंतामणी, आवडीची धनी पुरवितू. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, नाटवे हे भूकतान काही. 3169. पंढरी क्षेत्र, भीमा नदी, पांडुरंग, पुंडलिक लिंग हे माझ्या फार आवडीचे आहेत. कामधेनूप्रमाणे भीमा, चंद्रभागा कल्पतरूप्रमाणे पुंडलिक, चिंतामणीप्रमाणे पांडुरंग साधकाच्या इच्छित सर्व गोष्टी पुरवितात. आता या देहाला तान भुकेचे स्मरण राहिले नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. 3170. परपंच परमार्थ संपादिन दोन्ही, एकही निदानी नव्हे त्यासी, दोही पेवावरी ठेवू जाता हात, ओय अपघात शरीराचा. तुका म्हणे तया दोहीकडे धका, शेवटी तो नरका माझी पडे. 3170. मी परपंच चांगला करीन आणि परमार्थ उत्तम साधीन असे म्हणत असेल तर त्याला दोन्हीही जमणार नाही. दोन्ही पेवावर हात ठेवणाऱ्याच्या शरीराला ताण येतो, त्याला अपघात होतो. तुकाराम महाराज म्हणतात, पारपंचिकांची वृत्ती राजस आणि पारमार्थाची वृत्ती सात्विक असल्यामुळे साधकाला धक्का बसतो, त्याला दोन्ही जमत नाही, तो नरकात जातो. 3171. आम्हा भय धाक कोणाचा रे पाये, काळ मशक काय मानव हे. आम्हा सीते काय चिंता या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. काय करावी हे कोणाची मान्यता, करिता अनंता कोण वारी. नाही शीन आम्हा झाले कौतुक, पुनीत हे लोक करावया. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. 3171. देवा आमच्यासारख्या हरिभक्तांना कोणाचा धाक किंवा भय आहे. प्रत्यक्ष कळीकाळ आमच्या पुढे चिलटाप्रमाणे शूद्र आहे, तर सामान्य माणसाची काय हिंमत आहे. आम्हाला पोट कसे भरावे याची काळजी नाही, कारण आमची माऊली पांडुरंग आहे. आम्हाला कोणाच्या मान्यतेची गरज नाही. आम्हाला अनंताने मान्य केले, त्याला कोण विरोध करणार. हे लोक पावन करणे याचे परिश्रम झाले, ते विठ्ठलाने घेतले, त्याचा शीन झाला नाही, उलट कौतुकच झाले. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही असे आनंदाचे लाडू खातो पाहून तुम्ही चरफडू नका. हवे तर तुम्ही हा आनंद लाडू खा. 3172. तांबियाचे नाणे न चले खऱ्या मोले, जरी हिंडविले देशोदेशी. करणींचे काही न म्हणे सज्जना, यावे लागे मना वृद्धाची या. हिर्या सारिके दिसे शिरगोळा, पारखी तो ते डोळा न पाहती. देहोनिया भिंग कमाविले मोती, पारखिया हाती घेता नये. तुका म्हणे काय नटोनिया व्यर्थ, आपुले हे चित्त आपणा ग्वाही. 3172. तांब्याचे नकली नाणे खऱ्या नाण्याची किंमत देऊ शकत नाही. ती किंमत मिळेल म्हणून देशोदेशीच्या बाजारात दाखवले, पण सर्व ठिकाणी ते नकली सिद्ध झाले. वेदवचनानुसार ज्याचे आचरण आहे अशा संताच्या मताला कोणाचीही मान्यता असते. नदीतील गारगोट्या सूर्यप्रकाशात हिऱ्याप्रमाणे चमकतात, पण हिऱ्याचा जाणकार त्याकडे पाहत नाही. काचेवर प्रक्रिया करून तिला चमकदार केली तरी त्यातील तज्ञ फसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आपण परमार्थाचे नाटक करतो की मनापासून परमार्थ करतो हे आपले मन सांगते, ते एकमेव साक्ष आहे. 3173. चित्ता मिळे त्यांचा संग, क्षोभविते दूरतेची भले. ऐसी परंपरा आलीसे चालत, भलत्याची नीत त्यागावरी. हो का पिता पुत्र बंधू कोणी तेही, विजाती संग्रही धरू नये. तुका म्हणे सत्य पाळावे वचन, अन्यथा आपण करू नये. 3173. मनाला उत्साह आनंद देतो त्याची संगत करणे प्रिय वाटते, परंतु ज्याच्यामुळे मन निराश बेचैन होते अशा व्यक्तीची संगत टाळावी. ज्यांचे विचार प्रतिकूल विरोधी आहेत त्यांचा सहवास टाळणे साहजिकच आहे. तशीच समाज पद्धती परंपरा आहे. बाप बंधू मुलगा कोणीही असो, त्याचा विरोध असेल तर त्याच्याशी प्रेमाचे संबंध ठेवू नये. तुकाराम महाराज म्हणतात, जो सत्य धर्म आहे तो पाळावा, सांगितलेले तेच करावे, विरोधी वर्तन करू नये. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.